आपण आज सुखरूप आपण या जागेवर आहात आपण सर्वजण, आणि सुट्टीवर आल्याच्या नंतरही त्यांनी या धरती मातेची सेवा केली. हा खूप मोठा अभिमानाची गोष्ट आहे. आणि माहित नाही काळानं काय घातला आणि इतक्या कमी वयामध्ये खूप सेवा करायची होती त्यांना, पण त्यांचा काळ वेळ आला म्हणायचं. आणि इतक्या कमी वयामध्ये या धरती मातेची सेवा करताना शहीद झाले. खऱ्या अर्थानं आपण म्हणतो ना की जय जवान जय किसान. तर आयुष्यामध्ये त्यांनी इतकं मोठं म्हणजे की सुट्टीवर आल्यानंतरही न थांबता त्यांनी धरती मातेची सेवा केली. याच धरती मातेच्या सेवेमध्ये आज शहीद झाले. खऱ्या अर्थानं आपण म्हणतो ना की आपण सेवा केली पाहिजे, आपल्या आयुष्यामध्ये सेवा केली पाहिजे, आणि त्यांनी ती करून दाखवली. आणि हे आपल्याला खूप मोठी चालना आहे की माणसाने आयुष्यामध्ये कधीही थकून भागून थांबलं नाही पाहिजे, आयुष्यामध्ये कधीही चालत राहिलं पाहिजे, आणि जितकी सेवा मिळते तितकी सेवा केली पाहिजे. आणि आज या ज्या जवानांनी खऱ्या अर्थाने सेवा केली तर त्यांना आमच्या गुट्टे परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली. आणि खूप दुःखद घटना आहे, पण माहित नाही की देवाच्या मनात काहीतरी असेल आणि त्यांची सेवा एवढीच असेल, आयुष्याची सेवा एवढीच असेल. तर एवढ्या कमी वयामध्ये शहीद होणं म्हणजे खूप दुःखद घटना आहे, त्यांच्या परिवारासाठी खूप दुःखद घटना आहे. आणि आपणही सर्वजण इथे उपस्थित सर्वच जण झालात पंचक्रोशीमधील, आपल्या सर्वांचीच मी खूप आभारी आहे. कारण या जवानासाठी आपणही आपला वेळ दिला पाहिजे. आणि आज इतक्या सकाळच्या वेळेमध्ये सगळेच जण इथे उपस्थित राहिले, तर खूप छान वाटलं मला की या शहीद जवानाचा आपण मान सन्मान वाढवला पाहिजे. आणि आपण सर्वांनी मान सन्मान वाढवलाय आपल्या कातकडवाडी येथील जवानाचा. तर गुट्टे परिवाराकडून दत्तात्रय बाबूराव गुट्टे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते. रामकृष्ण हरी.